नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 40 प्रश्न पाहिले. आता प्लस पुढचे 40 प्रश्न आपण आज पाहणार आहोत. कोणते? वर्ण विचारावरचे. हे कोणते प्रश्न? आपले पोलीस भरती PYQ 2023 चे पडलेले प्रश्न आहेत. तर चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? हिंगोली पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न आहे. हा ऱ्हस्व स्वर आहे आणि हे दोघं दीर्घ स्वर आहेत. म्हणजे आणि हा क हा व्यंजन आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे की क हा व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 42 कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत? कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजन येतात? तर त्याला लिहून घेऊ आपण मूलध्वनीप्रमाणे. कल्पवृक्ष बरोबर. आता याला कसं लिहितात? हा क अधिक अ हे अपूर्ण लिहिता व्यंजन, अधिक ल हा ऑलरेडी अपूर्ण आहे, अधिक प अधिक अ हा झाला प. पुढे काय? वृक्ष, रुला व अधिक हा रु, तेव्हा वृक्ष होतो, अधिक क अधिक श. आता येतात फक्त व्यंजने सांगितलीत. व्यंजने कोणता? 1 2 3 4 5 आणि 6. 6 व्यंजन आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43 ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? अहमदनगर पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन व त्यात शेवटी एक स्वर मिसळतो अशा वर्णांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. फक्त एकमेव असे 2 आहेत की क्ष आणि ज्ञ असे एकमेव असे 2 आहेत की ते संयुक्त व्यंजन आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. यांना मपा सबनीस यांनी वर्णमालेत स्थान दिले आहे. मपा सबनीस, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की मपा सबनीस यांना वर्णमालेत स्थान दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44 क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? आत्ताच मागे पाहिलं आपण की त्यांना विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. यांना विशेष संयुक्त व्यंजनांनी मपा सबनीस यांनी म्हटलेलं आहे. अहमदनगर पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता महापुराण कोणता आहे? ह. आणि उर्वरित 13 कोणते? की त्यांच्यात इंग्रजी वर्णमालेचा एच मिसळलेला असतो, म्हणजेच ह मिसळलेला असतो. आणि अर्धस्वर किती आहेत? 4. य, र, ल आणि व हे एकमेव असे 4 अर्धस्वर आहेत की त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. बरोबर. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? नवी मुंबई पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण ऐ आहे. बरोबर. एकमेव असे 2 वर्ण आहेत की ते कंठ तालव्य आहेत. ऐ हा ए आणि हा दुसरा ऐ की हे 2 एकमेव कंठ तालव्य आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46 खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना काय म्हणतात? खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना कोणते वर्ण म्हणतात? अकोला पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. त्यांना ओष्ठवर्ण असे म्हणतात. ओष्ठवर्ण कोणता? मग प चा गट आणि उ आणि हा ऊ स्वर, हे 2 स्वर आणि प चा गट म्हणजे असे हे 5 आणि हे 2. बरोबर. किती झाले? 7. दंत्यामध्ये त चा गट येतो आणि ऋ आणि लस हे येतात. ऋ. मूर्धन्यमध्ये ट चा गट, ट आणि रशळ. तालव्यमध्ये तालव्यमध्ये च चा गट आणि ई येतो. बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. ओष्ठवर्ण की ज्यांना ओठांचा उपयोग करून उच्चारला जातो. प्रश्न क्रमांक 47 मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? ते आहेत 14. 14 कोणते? अ, आ, ई, उ, ऋ, ऋ, ए, ऐ, अ, ओ आणि औ. किती आहेत मग आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. आणि
ते दोन स्वरादी यांचा शेवट 12 कडीत समावेश होतो. कोणते? अम आणि अहा यांना स्वरादी म्हणतात. स्वरादी. बरोबर. प्रश्न क्रमांक 48 वा. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? बरोबर. ते लिहिण्यासाठी आपण करतो देवनागरी लिपीचा वापर, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49 वा. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? त्या आहेत मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. देवनागरी म्हणजे कसं आहे, डावीकडून कडून कडून उजवीकडे लिहितो आपण, उजवीकडे, तिला देवनागरी लिपी असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे की या सर्व डावीकडून उजवीकडे लिहितात. प्रश्न क्रमांक 50 वा. मराठी वर्णमालेत एकूण टिंबटिंब वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत एकूण टिंबटिंब वर्ण आहेत. मूळ मराठी वर्णमालेत सांगितले असतं तर आता ऑप्शनच वेगवेगळे आहेत म्हणून काही विषय नाही. कोर्टला पडलेला प्रश्न आहे, अमरावती शहर पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न आहे. 40 तर नाहीये, 60 तर नाहीये आणि यापैकी कोणते नाही असं तर म्हणता येणार नाही. पण शासन निर्णय 2022 नुसार वर्णमालेत 52 वर्ण आहेत. पण आपल्याला ऑप्शन 50 जवळचा दिलेला आहे, म्हणजे याच्यात 2009 नुसार ऑप्शन दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहेत. कारण की 2022 मध्ये श आणि ज्ञला मान्यता दिली होती, 2009 मध्ये 50 होते. बरोबर. प्रश्न क्रमांक 51 वा. खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? ती आहे इंग्रजीची, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. मागेच पाहिलं आपण, संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे आणि गुजराती आहे. यांना देवनागरी लिपी लिहितात, म्हणून ऑप्शन क्रमांक इंग्रजी हा ऑप्शन वगळण्यात येतो, कारण की तो देवनागरी लिपीत लिहिता येत नाही. प्रश्न क्रमांक 52 वा. उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. सजातीय स्वर. बरोबर. आता सजातीय स्वरांच्या फक्त मोजून 4 जोड्या आहेत. कोणत्या? अ अ सॉरी अ आ ई ई सॉरी 3 जोड्या आहेत. उ उ या 3 जोड्या आहेत. ए आणि ऐ एकमेव 3 जोड्या आहेत की त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. संयुक्त स्वर कोणते? ए, ऐ, ओ, औ. दीर्घ स्वर कोणते आपले? दुसरा आ, दुसरा ई, दुसरा उ आणि हे 4 पण याच्यात समावेश होतात. ह्रस्व स्वर कोणते? अ, पहिला उ, पहिला ई, सॉरी पहिला ई आणि पहिला ई, तृ आणि ऋ असे एकूण 5 ह्रस्व स्वर आहेत. आणि एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्यांना सजातीय स्वर म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 53 रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? रू हा स्वर खालीलपैकी मूर्धन्य प्रकाराचा आहे. कुसळगाव SRPF 2021 ला पडलेला प्रश्न आहे. मूर्धन्य स्वर आहे. बरोबर. कोणते कोणते मूर्धन्य स्वर आहेत? रू, त्र म्हणजे याला न म्हणतात आणि ट चा गट आणि र श ळ. बरोबर. यांना मूर्धन्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 54 वा. खालीलपैकी कोणते व्यंजन ओष्ठ वर्गात येतो? धुळे SRPF 2021 ला पडलेला प्रश्न आहे. ओष्ठ वर्गात येतो कोणता? प फ ब म. बरोबर. आणि याच्यात उ आणि उ हे 2 स्वर येतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. त थ द न येता दंत्यमध्ये, क ख ग घ न येता कंठ्यमध्ये आणि हे येता मूर्धन्यमध्ये. प्रश्न क्रमांक 55 वा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. गोंदिया SRPF 2021 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 56 वा. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? दौंड SRPF 2021 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना स्वर असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 57 वा. 14 खडी कशी तयार होते? 14 खडी कशी तयार होते? 14 व्यंजनात
सॉरी व्यंजनांना 14 स्वर मिसळून 14 खडी तयार होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. जे 12 स्वर आणि 2 स्वरादी मिळून अशी एकूण 14 14 14 खडी तयार होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 58वा. क, च, इ, त, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? या गटातील व्यंजनांना स्पर्श असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं की स्पर्श कोणते? उष्मे 3च आहेत. कोणते? श, श, स. मृदू व्यंजन 10 आहेत आणि अंतस्थ व्यंजन ते मी तुम्हाला सांगतो नंतर. प्रश्न क्रमांक 58वा. मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटलंय? ते म्हटलंय विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60वा. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 61वा. पुढे दिलेल्या वर्णापैकी महाप्राण वर्ण ओळखा. दौंड SRPF 2021 पडलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मुंबई पोलीस भरती 2021 ला पडलेला प्रश्न आहे. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण कोणता? तो आहे फ हा महाप्राण वर्ण आहे, कारण की याच्यात ह मिसळलेला असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62वा. मराठीत क्षवज्ञ ही टिंबटिंब आहेत. मराठीत क्षवज्ञ ही व्यंजने टिंबटिंब आहेत. दौंड SRPF 2021 ला पडलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ती आहेत जोडाक्षरे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63वा. प्रश्न क्रमांक 63वा. योग्य शब्द लिहा. ई, ए हे स्वर आहेत. ई, ए हे स्वर आहेत, ते आहेत विजातीय स्वर, बरोबर, कारण की ते संयुक्त स्वर नाही आहेत, दीर्घ स्वर नाही आहेत, ऱ्हस्व स्वर नाही आहेत. पण आता याच्यात ऱ्हस्व स्वर नाही, बरोबर. हा एक दीर्घ आहे आणि हा एक ऱ्हस्व आहे आणि संयुक्त स्वरांचा काही विषय नाही, तर म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 64वा. खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? तो आहे ग ला, कारण की शेवटी उभा दंड असा असतो की जो कोणालाही जोडून आलेला असतो, हा असतो दंड, म्हणून हा शेवटी स्वतंत्र दंड असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 65वा. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी ओळखा. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी ओळखा. तो आहे सोलापूर पोलीस भरती 2016 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ए आणि अ यांना इंग्रजी स्वरांची जोडी म्हणतात, कारण की ते 2009 मध्ये अरविंद मंगळूरकर यांनी समाविष्ट केले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. तेव्हाच ती संख्या 50 झाली होती. कितीवरून? 48 वरून, कारण की हे दोन याच्यात ऍड झाले होते. प्रश्न क्रमांक 66वा. खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट निवडा. गडचिरोली पोलीस भरती 2016 ला पडलेला प्रश्न आहे. संयुक्त स्वरांचा गट आहे ए, ओ, औ, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. हे आहेत ऱ्हस्व स्वर, हे याच्यात हे मिक्स आहेत, हे पण मिक्स आहेत, म्हणून काही सांगता येणार नाही. प्रश्न क्रमांक 67वा. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वरांचा आधार घ्यावा लागतो? खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वरांचा आधार घ्यावा लागतो? त्यासाठी व्यंजनांना स्वरांचा आधार घ्यावा लागतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 68वा. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार हवेचा मार्ग न अडवता कराल? खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार हवेचा मार्ग अडवताना कराल? तो पडला रायगड पोलीस भरती 2016 ला. ते येतं ऊचा. हा ऊ आहे, कारण की हा स्वर आहे, कशाचाच अडथळा येणार नाही त्याला हवेचा, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 69वा. खालीलपैकी घोष व्यंजन ओळखा. खालीलपैकी घोष व्यंजन ओळखा. घोष म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो. कठोर, श्वास, अघोष, बरोबर. हे असं पाठ ठेवायचं. मृदूला घोषवर्ण पण म्हणतात, बरोबर. घोष
वर्णाचे पण व्यंजन. आता कोणता घोष व्यंजन आहे ते सांगतो मी तुम्हाला. तो घोष व्यंजन आहे घ, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 70वा, पुढीलपैकी वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ए ऐ ते आहेत सॉरी संयुक्त स्वर, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. तेच सजातीय स्वर पण आहेत. प्रश्न क्रमांक 70वा, खालीलपैकी कठोर वर्णांचा गट ओळखा. खालीलपैकी कठोर वर्णांचा गट ओळखा. तो आहे क ट प, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 72वा, पुढीलपैकी वर्णांचा अचूक ओळखा. पुढील वर्णाचा अचूक प्रकार ओळखा. आता ते वर्ण आहेत घ, घ, ख, घ, छ, झ. यांना महाप्राण म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 73वा, पुढील स्पर्श व्यंजने कोणती आहेत? पुढील स्पर्श व्यंजने कोणती आहेत? आता हा अर्धस्वर आहे, हे उष्मे आहेत, हे स्वर आहेत, सजातीय स्वर आहेत, सजातीय. आणि हा आहे च आणि छ आहे, हा छ आणि च, सॉरी च. ही आहेत स्पर्श व्यंजने, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 74वा, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून ओळखले जातात? नंदुरबार पोलीस भरती 2016 ला पडलेला प्रश्न. 14 महाप्राण वर्ण आहेत एकूण, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 75, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पुढीलपैकी कठोर व्यंजन आहे च, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 76, ज्ञ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनांपासून संयुक्तरित्या तयार झालेले आहे? ज्ञ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनानुसार संयुक्तरित्या तयार झालेले आहे? ते आहे द न य, ज्ञ, डी एन वाय. याच्यावरून लक्षात ठेवायचं. हा द, हा न, हा य, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 77, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? परभणी पोलीस भरती 2016 ला पडलेला प्रश्न आहे. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कमी लांबीचा असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 78, संयुक्त स्वर टिंब असतात. संयुक्त स्वर हे दीर्घ लांबीचे असतात, म्हणजेच दीर्घ उच्चाराचे असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 79, कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? नवी मुंबई पोलीस भरती 2016 ला पडलेला प्रश्न. ह हा वर्ण उच्चारताना हवा बाहेर फेकली जाते, म्हणजेच महाप्राण व्यंजन आहे, महाप्राण, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 80, ज्याच्यातील अनुस्वाराचा उच्चार समान आहे अशा शब्दाची जोडी खालीलपैकी कोणती? ती आहे तंटा आणि हुंडा. तंटा आणि हुंडा, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 81, अनुनासिकाचे दुसरे नाव काय? अनुनासिकाचे दुसरे नाव परसवर्ण, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे. परसवर्ण लेखन असं म्हणतात. परसवर्ण लेखन तयार केलेलं जातं, म्हणजेच कसं मी तुम्हाला सांगतो. आता घंटा हे नाव आहे, आता याला घंटा हे परस्वर्ण लेखन कसं होईल? घंटगा, घंटा असं परस्वर्ण लेखन होईल, म्हणून म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं परस्वर्ण लेखन हे आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे की परस्वर्ण लेखन म्हणजे कोणते?